राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये अनेक राजकीय पक्षांची भांडणं ही आपल्याला थेट चव्हाट्यावरती पाहायला मिळतात। मात्र त्याला पुणे शहरातले राजकारणी अपवाद आहेत, कारण पुणे शहरामध्ये किती वाद झाला, टोकाचे मतभेद असले तरी वाडेश्वर कट्ट्यावरती हे सगळी मंडळी निवडणुकीच्या आधी एकत्र असतात, त्याचबरोबर निवडणुकीनंतर सुद्धा एकत्र असतात। आपण पाहतोय की सगळ्याच पक्षाचे शहराध्यक्ष जे आहेत ते वाडेश्वर कट्ट्यावरती एकत्र आलेले पाहायला मिळतात। तिकडे आपल्याला अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर आहेत, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिंदे गटाचे नाना बानगिरे, मनसेचे साईनाथ बाबर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, त्याचबरोबर प्रवक्ते आणि नेते अंकुश काकडे, त्याचबरोबर ठाकरे गटाचे अध्यक्ष आपण पाहतो की संजय मोरे आणि शहराध्यक्ष धीरज घाटे जे आहेत हे सगळे वाडेश्वर कट्ट्यावरती एकत्र आलेले आहेत। अण्णा, वाडेश्वर कट्ट्यावरती निवडणुकीच्या आधी एकत्र असतात, निवडणुकीच्या नंतरही एकत्र असतात, मात्र महाविकास आघाडीचा अपवाद वगळता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निकालानंतर कोण कोण एकत्र येऊ शकतो? हे पहा, राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंना सोडतील असं वाटलं होतं, नाही. नारायण राणे शिवसेना सोडतील असं वाटलं होतं, नाही. नारायण राणे काँग्रेस सोडतील असं वाटलं होतं, नारायण राणे भाजपमध्ये जातील असं काही वाटलं होतं का? अजितदादा पवारसाहेबांना सोडतील असं काही वाटलं होतं का? त्यामुळे राजकारणामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये काय होईल आणि कोण कुठं असेल हे परमेश्वरसुद्धा सांगू शकत नाही, तर माझ्यासारखा कार्यकर्ता काय सांगणार. पण हे शोकांतिक आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाची. चव्हाणसाहेब असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील असतील, यांच्या वेळेचं राजकारण आहे आत्ताचं राजकारण, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी याच्यामध्ये कोणा एका पक्षाला दोष देत नाही, सगळेच पक्ष त्याच्यामध्ये आहेत. पण मला एक थोडं आश्चर्य वाटतं की सबसे अलग असं म्हणणारे भारतीय जनता पार्टी ती सुद्धा त्याला अपवाद ठरू शकली नाही. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपवरती बरीच टीका झाली, मग ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटली, शिवसेना फुटली, त्याचे मुख्य सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहे, असं सातत्याने देवेंद्रजींना टार्गेट करण्यात आलं. पुणे शहरातल्या विधानसभेमध्ये काय स्थिती पाहायला मिळते? सगळे तुमचे मित्र आहेत, मित्रांना काय सांगितलंय का आत्मविश्वास? नाही, मला असं वाटतं की सर्व पक्ष आपापल्या पद्धतीने काम करत असतात. आजचा हा कार्यक्रम अंकुश अण्णांनी घेतला हा निवडणुकीपूर्वी सगळ्या पक्षांचे अध्यक्ष एकत्र यावेत, गप्पा टप्पा आणि एक चांगल्या वातावरणात ही निवडणूक पार पाडावी हा त्यांचा त्यामागचा हेतू आहे. कारण पुण्याची एक संस्कृती आहे, त्यामुळं अण्णांनी आज ज्या पद्धतीने सगळ्या पक्षाच्या अध्यक्षांना बोलवून या ठिकाणी उत्तम नाश्ता दिलेला आहे, असाच नाश्ता महायुतीचे 8ही आमदार पुण्यात निवडून आल्यानंतर ते पुन्हा आम्हाला देणार आहेत असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं आहे. ते म्हणतात की महायुतीचे 8 आमदार पुण्यात निवडून येणार आहेत आणि निवडून आल्यावरती तुम्ही नाश्ता देणार. धीरजला पुणेकरांची नाडी समजली असं मला वाटत नाही. पुणेकरांचा यावेळेला निर्णय झाला आहे आणि पुणेकरांचा कल यावेळेला पुण्यातलाच नाही तर महाराष्ट्रातलं हे जे महायुतीचं सरकार आहे, ही रिक्षा जी आहे 3 चाकाची, ही 3 चाकाची रिक्षा बाजूला काढायची आणि नवीन इलेक्ट्रिक रिक्षा महाविकास आघाडीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये का महाविकास आघाडीचे रिक्षा बराच वाद चालू होता काँग्रेसचा. नाही, वाद हा होत असतो, राजकारण आहे, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा, जास्त आमदार यावेत म्हणून तो अटीतटीची एक चर्चा होत असते, ती आता संपलेली आहे आणि आजपासून सर्व महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते कामाला लागतील. ज्याप्रमाणे अण्णा म्हणले की इलेक्ट्रिक 4 चाकी गाडीमध्ये आम्ही घेऊन या पुणे शहराचा विकास करणार आहोत, त्या गाडीमध्ये आम्ही आहोतच आणि ती गाडी जोरात. भाजप आणि ठाकरे जवळजवळ आहेत. मध्यंतरी 2 दिवसापूर्वी वेगळी चर्चा पाहायला मिळाली, आता 2 शहराध्यक्ष एकत्र आहेत. काय निवडणुकीनंतर काय एकत्र येणार? हे अण्णांचं मार्गदर्शन घेण्याकरता प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असतो. निवडणुकीपूर्वी एकत्र यावं, सगळ्यांचं या वाडेश्वर कट्ट्याच्या सर्वांचं मार्गदर्शन घ्यावं आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडत असताना जरी ओढाताण झाली पण निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र यायचं आहे. यासाठी कोण कोण एकत्र? नाही, निवडणुकीनंतर या पुन्हा एकदा वाडेश्वर कट्ट्यावर नाश्ता करता यायचंय, जी आपण नाश्ता करता एकत्र यायचं म्हणतात. आपण पाहतोय की काँग्रेसचे की ठाकरे आणखीन भाजप कुठेतरी जवळतं, हे काही याच्यामध्ये नाही. या राज्यामध्ये ग्लोबल नीती करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. काहीतरी फुसकी सोडायची आणि लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्याचं काम ते करतात. आता जी महाविकास आघाडीमध्ये कदापि फूट होणार नाही, तसं महायुतीमध्ये होईल का नाही हे मी सांगू शकत नाही. शहरात काय परिस्थिती आहे? ठाकरे आणि काँग्रेसची काय परिस्थिती आहे शहरात? कोणते ठाकरे आणि कोणते काँग्रेस? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि काँग्रेसचं काय मनोमिलन झालंय का? बराच वाद झाला, प्रदेशाध्यक्षांवरती टीका झाली. बघा,
लोकशाहीमध्ये साधक बाधक चर्चेमध्ये बाहेर बघता आले, पण तिन्ही पक्षाच्या सर्वांनी येऊन बाहेर सांगितलं की आमची कुठेही वादविवाद नाही आहेत. आपापल्या पक्षासाठी जास्तीत जास्त सीट आणण्यासाठी प्रत्येक पक्ष तयारी करतं, पण एकदा ही जाहीर झाली की या शहरामध्ये आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी एक दिलाने आणि एक ताकदीने लढेल. आणि एक ताकदीनं लढेल असं म्हणतायत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हे 3 जणांचं चित्र वेगळं आहे, कारण हे तीनही हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक होते. साईनाथ बाबरांची उमेदवारी मनसेकडून जाहीर झाली. शिंदे गटाचे आपण पाहतोय शहराध्यक्ष नाना भानगिरे हे सुद्धा इच्छुक होते आणि प्रशांत जगताप यांना या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळेल अशा पद्धतीची एक चर्चा आहे. आपण पाहतोय की 2 शहराध्यक्षांमध्ये ही चर्चा आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहतोय की शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे तिघजणी जे आहेत ते आजही या निमित्ताने एकत्र आलेले आहेत. काय कोण कोणाचा मित्र आहे म्हणतात? आम्ही सगळेच एकमेकाचे मित्र आहोत आणि आज नाही, खूप वर्षापासूनचे नाही का ते रिलेशन आहेत. अर्थात ज्याचा त्याचा राजकीय पक्ष नेता हा वेगळा आहे. प्रत्येकाने आपल्या पक्षावर आणि आपल्या नेत्यावर प्रेम केलं पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे आणि या ठिकाणी गद्दारी पण करता कामा नये. पण या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना कुठेही या ठिकाणी कमरेखालचे वार होणार नाहीत किंवा या ठिकाणी पुण्याची आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडणार नाही याची काळजी घेण्याचं आम्ही कामकाज करतोय. आमची सगळ्यांचीच राजकीय कारकिर्दी एकाच वेळेला चालू झाली, त्याच्यामुळे ती आमच्याकडून जतन नक्की केलं जाईल. कोण जाणार नक्की तुमच्या तिघांपैकी विधानसभेत कोण जाणार? तुम्ही पण सीएम साहेबांकडे विनंती केली की नाही मला उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची मागणी आहे. आता साईनाथ भाऊंना उमेदवारी जाहीर झाली, कोण जवळच आहे? निवडणुकीमध्ये ज्याच्या त्याच्या अधिकार असतात त्या त्या पक्षाकडून उमेदवारी म्हणजे इलेक्शन लढायचं आणि शेवटी निवडणुकीमध्ये कोणतरी एकच जण जात असतं. परंतु आमचं असं ठरलं आहे की परत निकाल लागल्यानंतर परत या ठिकाणी यायचं जे या कट्ट्यावर जे आपण शिकून चाललो की एक संस्कृती पुण्याची आणि सर्व खेळीमेळीने वातावरणामध्ये सर्व राजकीय नेत्यांनी पुढाऱ्याने राहायला पाहिजे. ही संस्कृती भविष्यामध्ये जपली पाहिजे आणि हेच आमचं या ठिकाणचं हे जे कट्ट्यावर चाललं आहे तेच कट्ट्यावरचा आदर्श घेऊन आम्ही चाललेलो आहे. प्रशांत जगतापांची आज कदाचित उमेदवारी जाहीर होऊ शकते. तुमची काल राजसाहेबांनी उमेदवारी जाहीर केली. नाना भानगिरे इच्छुक होते. कोण जाणार आहे नक्की विधानसभेमध्ये? नाही, खरं तर पहिलं तर आम्ही सर्वजण खूप जुने मित्र आहोत. सभागृहामध्ये तिघांनी एकत्र काम केलेलं आहे. येत्या निवडणुकीला हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही तिघं पण इच्छुक होतो. मला उमेदवारी भेटली. मला वाटतं या दोघांनाही भविष्यामध्ये उमेदवारी मिळेलच. आम्ही त्या ठिकाणची निवडणूक खूप चांगल्या खेळमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी पार पडेल. जे नागरिकांच्या मनामध्ये नागरिकांच्या जे जे प्रश्न इतक्या दिवसाचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे प्रलंबित आहेत त्याच्यावर नागरिक मतदान करतील आणि ज्यांना निवडून देईन ते 23 तारखेला आपल्याला कळणारच आहे की कोण आमच्यातलं कोण जाईल. प्रत्येक जणाला शुभेच्छा येत्या निवडणुकीसाठी. आपण सर्वजण खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होईल. हडपसरमध्ये रेल्वेच्या इंजिनला कुणाचे डबे लागणार आहेत? कोण घेणार आहेत का सोबत? खरं तर हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये हिंदुत्वाचा डबा नक्कीच पूर्वीपासून माननीय राजसाहेबांनी घेतलेला आहे आणि हिंदुत्वाला बरोबर घेऊन मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करेल आणि त्या दृष्टिकोनाने निवडणुकीत लोक मतदान करतील. एकमेकांना शुभेच्छा दिल्या तुम्ही तिघांनी? हे निश्चित या ठिकाणी शुभेच्छा देण्यापेक्षाही या ठिकाणी आपण पुण्याला महाराष्ट्राला बदनाम होऊन द्यायचं नाही अशा प्रकारचा एक संकल्प नका केलेला आहे. साईनाथ जी असतील, नाना असतील, आमची सगळ्यांची राजकीय कारकीर्द एकाच वेळी चालू झाली. त्याच्यामुळे कुठेही पुढे अजून 25-30 वर्षाचं राजकीय आणि सामाजिक जीवन शिल्लक आहे. त्याच्यामुळे आपल्या पक्षाच्या, आपल्या शहराच्या, आपल्या पक्षाच्या, आपल्या नेत्यांच्या नजरेत पडणार नाही याची काळजी आपण नक्की घेऊ आणि पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या देशाच्या विकासासाठी 23 नोव्हेंबरच्या निकालानंतर पुन्हा एकत्रित देऊ अशाच प्रकारचा विचार घेऊन आम्ही या ठिकाणी बाहेर पडणार आहोत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर जे आहेत ते सुद्धा या कट्ट्यावरती आलेले आहेत. पुणे शहरामध्ये दीपक मानकर यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, कारण गेल्या 2 दिवसांपूर्वी चर्चा होती की ते नाराज आहेत. त्यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया बोलून दाखवलेली होती. हे सगळे शहराध्यक्ष एकत्र बसलेत. तुम्ही मात्र सगळ्यांपेक्षा वेगळे दिसताय. काय पुणे शहरात थोडासा उशीर झाला म्हणून मी इकडे बसलोय, परंतु आम्ही सगळेजण जरी राजकीय जीवनामध्ये असलो तर पहिले मित्र आहोत. राजकीय मतभेद प्रत्येकाचे जरी असले तरी मनभेद आमचे कधीही झालेले नाही आहेत आणि या कट्ट्याने हेच ही शिकवण आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या जीवनक्रमामध्ये दिलेली आहे. मग श्रीभाऊ असतील, उज्ज्वल केसकर असतील, या ठिकाणी अंकुश काकडे असतील, डॉक्टर देसाई असतील, रवी असेल, आणि एक चांगलं वातावरण टिकवण्याचा राजकीय जीवनामध्ये ही मंडळी या कट्ट्याच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात. आपल्या पुण्याची संस्कृती देखील जपलं पाहिजे. राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाची उद्दिष्ट वेगळी असतात, परंतु महायुतीचं काम करत असतात आणि माझी नाराजी दादांनी दूर केलेली आहे. त्यामुळे मी नाराज वगैरे आता काही नाही आहे आणि एक महायुतीचंच काम मी पुणे शहरामध्ये करणार आहे आणि मला खात्री की महायुतीचे सगळे उमेदवार पुणे शहरामध्ये निवडून येतील
आणि सत्ता देखील महाराष्ट्रामध्ये महायुतीची येईल. प्रशांत दादा, तुम्ही आधी दोघं जण एका पक्षामध्ये होतात, मध्यंतरी कार्यालयावरून बराच वाद झाला. आता प्रशांत दादांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असं सांगितलं जाते का? दादांना शुभेच्छा दिलीत काय? दादांना शुभेच्छा आहेत. एक लक्षात ठेवा, ते माझे मित्र आहेत. आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही आहे. राजकीय जीवनामध्ये मतभेद असू शकतात, मनभेद आमचे नाही झालेले. त्यामुळे मी किस्सा सांगेल. भाऊंचे माझे रिलेशन, भाऊंना एक आठवण करून देतो. मी भाऊंच्या समोरचा खूप लहान कार्यकर्ता आहे. मी वयाच्या 24व्या वर्षी PMT निवडून आल्यानंतर ते त्यावेळेस सिनियर नगरसेवक होते किंवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, म्हणजे माझा गाल धरून माझं अभिनंदन करणारे दीपक भाऊ आहे. त्याच्यामुळं सिरियसली माझी आठवण ती आजही ते चित्र दिल्या म्हणतात. निश्चित भाऊंचे त्या शुभेच्छा किंवा मार्गदर्शन कायम पाठीशी आहे. एक जेतो शेवटी वेगवेगळ्या राजकीय पक्षाची आपल्या नेत्याशी या ठिकाणी कायम बरोबर असतो, निष्ठा ठेवत असतो. तर भाऊ जरी वेगळ्या पक्षात असतील, मी जरी असलो, तर त्या ठिकाणी मैत्रीमध्ये किंवा त्या रिलेशनमध्ये ही बाधा कालही नव्हती, आजही नाही, आणि उद्या सुद्धा हे रिलेशन निश्चित कायम राहतील याचा मला ठाम विश्वास आहे. पुणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, विशेषतः बारामती असेल किंवा जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाची काय स्थिती पाहायला मिळते? नाही, राष्ट्रवादी ताकद आहेच आहे ना. दादांच्या पक्षाची ताकद जिल्ह्यामध्ये आहे, शहरामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला तसे रिझल्ट दिसतीलच ना. आणि जे काम दादांनी या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाकरता केलेले आहे, सरकारनं केलेले आहे, त्याचा उपयोग या निवडणुकीमध्ये निश्चितपणे होईल. पाहतोय की हे सगळे शहराध्यक्ष आपण पाहतोय की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे, उत्साह आहे. एक मित्र म्हणून राजकारणामध्ये टोकाचे मतभेद जरी असले तरी मित्र म्हणून आम्ही या वाडेश्वर किल्ल्यावरती एकत्र येतो. आणि आपण पाहतोय की निवडणुकीच्या आधी पुण्यामधली ही मैफिल जी आहे आपल्याला पाहायला मिळते. आणि या सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा ज्या आहेत त्या निवडणुकीच्या निमित्तानं दिलेल्या आहेत. मात्र पुण्यातल्या वाडेश्वर किल्ल्यावरती आपण पाहतोय की निवडणुकीच्या आधी ही सगळी शहराध्यक्षांची मैफिल जी आहेत आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.